किंवा कार्यकर्त्यांच्या भावना आपण पाहतो त्यामध्ये विश्वास बसत नाही एकच शब्द या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय। म्हणजे आज सकाळपासून जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला प्रत्येक जण हेच म्हणतो की या घटनेवर विश्वास बसत नाही। सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या सुखी कुटुंबाची 40 वर्ष ज्यावेळेला सुनेत्रा पवार यांनी खंबीरपणे अजित पवारांना साथ दिली। अनेक चढउतार राजकीय जीवनामध्ये अजित पवारांनी पाहिले त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब ठामपणे उभे होतं। ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली होती त्यानंतर सुद्धा अनेक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आपण संपूर्ण कुटुंब एकत्र पाहिलेलं होतं। पवार कुटुंबानं सातत्याने एक आदर्श घालून दिलेला आहे की पक्ष आणि कुटुंब हे वेगळं आहे। ज्यावेळेला असा मोठा आघात होतो त्यावेळेला ज्यावेळेला कुटुंब एकत्र असतं साथ देतं त्यावेळेला त्या दुःखातून बाहेर पडण्याची एक मोठी ताकद मिळत असते। आणि जर दुसरीकडची दृश्य जर आपण ही पाहिली तर अजित पवार आणि शरद पवारांचं कुटुंब हे फक्त त्यांचं घरातले म्हणजे रक्ताचं नातं असलेलंच कुटुंब नाहीये तरी संपूर्ण बारामती म्हणजे त्यांचं कुटुंब आहे। आणि त्यामुळेच अजित पवारांवर प्रेम करणारा अजित पवारांना मानणारा अजित पवारांना दादा म्हणून हाक मारणारा अजित पवारांकडे हक्कानं येणारा काही समस्या असेल तर दादाच ही आपली अडचण सोडवू शकतात हे मानणारा आज प्रत्येक जण त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण आज बारामतीमध्ये आलेला आहे। आज प्रत्येक बारामतीकर संपूर्ण महाराष्ट्र पवार कुटुंबियांच्या या दुःखामध्ये सहभागी आहे। काही वेळाचा पूर्वीच आपण पाहिलेलं आहे की शरद पवार प्रतिभा पवार हे विमानतळावर पोहोचलेले होते आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आवेग अद्यापही या ठिकाणी ओसरलेला नाही। प्रचंड गर्दी या सगळ्या ठिकाणी आहे मात्र दादांचं एक अखेरचं दर्शन या ठिकाणी घेता यावं यासाठीची झालेली ही कार्यकर्त्यांची गर्दी आहे। अजित पवार हे जनता दरबाराच्या माध्यमातून प्रत्येकासोबत तळागाळातल्या व्यक्तीसोबत संवाद करायचे त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या समस्या हीच व्यक्ती सोडवू शकते असा विश्वास बारामतीकरांमध्ये तिथल्या स्थानिकांमध्ये नागरिकांमध्ये होता आणि आहे तो सदैव राहील। आणि त्यामुळेच दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची मोठी गर्दी ज्या क्षणापासून अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्याची बातमी पसरली वाऱ्यासारखी पसरली तेव्हापासून या बारामती रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झालेली आहे। ठाण मांडून बसलेले आहेत जोपर्यंत दादांचं अंत्यदर्शन मिळत नाही तोपर्यंत आपण हलणार नाही असे या भावना ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जातात। दादांविषयीची ही बातमी कळल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा बारामतीकडे धावत सुटला आणि ही होती अजित पवार यांची कमाई। या सगळ्या निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरले प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले आणि आता या वर्षातल्या हा खरं तर शेवटच्या निवडणुका होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या
पुन्हा एकदा प्रचाराची राळ उडली, प्रचाराचा धडाका सुरू झाला आणि अजित पवार यांच्या बारामतीमध्ये आज 4 सभा होत्या आणि त्याच वेळेला ही घटना घडलेली आहे। बारामतीकरांना राज्याला पोरकं करत दादा अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतली। अजित पवार एक संघर्षशील नेतृत्व असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं। जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस अजित पवारांना दो हंसों का जोडा असं म्हटलं जायचं। दोघांचे विचार एकसारखे होते, कार्यप्रणाली विचार म्हणण्यापेक्षा कार्यप्रणाली एकसारखी होती, म्हणजे प्रशासनावर वचक होता, कुठलंही काम हे तडीस नेण्याची क्षमता आणि धमक होती आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं खूप छान जुळायचं देखील आणि कॅमेऱ्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये खरं तर ते दिसतही होतं की दोघांचे कशा प्रकारचं रिलेशन आहे, तर दोघांचे संवाद सूर कसे जुळलेले आहेत ते एका फ्रेममध्ये सुद्धा दिसत होतं। म्हणजे अगदी पत्रकार परिषद सुरू असताना सुद्धा खुमासदार काहीतरी बोलणं, एकमेकांच्या कानात काहीतरी सांगणं आणि त्यानंतर एक हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असायचं। देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की एक दमदार असा मित्र, दिलदार असा मित्र आज मी गमावला। म्हणजे अजित पवार यांच्याविषयी बोलताना अनेक नेत्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या, त्यामधलेच एक देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी आपली मैत्री या ठिकाणी कबूल केली, तसंच एक दिलदार मित्र गमावला अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। म्हणजे प्रचाराच्या निमित्तानं एकमेकांवर कितीही आगपाखड केलेली असली, त्यामध्ये कितीही टीका केलेली असली, टोकाची टीका असली तरी सुद्धा त्यानंतर आम्ही सगळे एकत्रच आहोत, आमचं बरं चाललंय असं दादा मुलाखतीत म्हणाले होते आणि त्यामुळे ते निवडणुकांच्या निमित्तानं ही टीका टिप्पणी असो, मात्र त्यानंतर आम्ही सगळे कसे एकत्र आहोत, एकत्र कसे कारभार करतो हे दादांनी वेळोवेळी दाखवून दिलं होतं। 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे। बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे। उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है। उनके परिवार को भी काफी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है। मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे। मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगी को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनके आत्मा को शांति दे। सगळ्यात वाईट घटना घडली महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत इतिहासात सगळ्यात वाईट घटना घडली। कारण दादांचं जाणं हे सर्वांसाठी वाईट गोष्ट। पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही शेवटचं भेटलो, एका कार्यक्रमात सभेच्या निमित्ताने एकत्र होतो, ती भेट आमची शेवटची झाली। समस्त पवार परिवार और जितने भी समर्थक हैं उनको हमारी तरफ से संवेदना और शोक। मैंने बात की सुप्रिया जी से भी और उनकी मिसेज से भी। पर्सनल हम सबका लॉस है, कई साल साथ में काम किया है और उनके जाने से महाराष्ट्र की राजनीति में एक बहुत बड़ा वैक्यूम निश्चित तौर पैदा हुआ है। हम उनकी दुखद घटना पर उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं। अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व ज्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला आणि आज त्यांचं अचानक अपघाती निधन होऊन या महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांची कमी ही कधीच पुरी होणार नाही। मुख्यमंत्री अजित पवारांचा निधन झालेलं आहे, कशा पद्धतीचा अंत्यविधीचा कार्यक्रम आणि अंत्यदर्शनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे? स्वर्गीय दादांचं पार्थिव आता दुपारी आज 4 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत विद्याप्रतिष्ठान, विद्यानगरी चौक या ठिकाणी तेथील मैदानावर अंत्यदर्शनाकरता नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे। त्याच्यानंतर उद्या सकाळी 9 वाजता गदिमा सभागृहापासून पार्थिवाची अंत्ययात्रा निघेल आणि अंत्ययात्रा ही साधारणपणे गदिमा सभागृह, विद्यानगरी चौक, बेगोन रोड, सेवा रस्ता, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता, मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल आणि सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरील त्या ठिकाणी होतील। उद्या सकाळी 11 वाजता
ठीक आहे. तर विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक या ठिकाणी रात्री 9 वाजेपर्यंत अजित पवारांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जातील अशी माहिती देण्यात आलेली आहे. रुग्णालयाच्या बाहेर